check 1 2 hello check 1 उभे आहेत त्यांना विनंती आहे कृपया आसनस्थ व्हावं वर बसतील या स्वरूपाचे निवेदन आणि नम्र विनंती आहे। कर्मवीर बाबुराव अण्णांचं काम हे खूप मोठं आहे। त्यांनी त्या काळामध्ये जे काही संघर्ष केला, कष्ट घेतले, लोकांना विश्वासात घेऊन जी संस्था उभी केली आणि त्यानंतर अनेक मान्यवर त्याच्यामध्ये आदरणीय पवारसाहेब असतील, या सगळ्यांनी मनापासून या संस्थेसाठी खूप काही केलं आणि ह्या संस्थेच्या माध्यमातून आजपर्यंत लाखो मुलामुलींना तिथे शिकवलं गेलं, डिग्री मिळाली, शिक्षण चांगलं मिळालं आणि आज पुण्यतिथीनिमित्त दरवर्षीप्रमाणे इथं अख्खा रयत परिवार येत असतो आणि इथे येऊन नतमस्तक होत असतो कार्यासमोर आणि विचारासमोर। आणि मग हा जो रयत परिवार आहे, जे रयत सेवक आहेत, ते मोठ्या प्रमाणात या क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये खूप चांगलं कार्य करत असतात। त्यामुळे दरवर्षीप्रमाणे आम्ही सर्वजण इथे येऊन विचाराला आणि कर्मवीर बाबुराव अण्णांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी येत असतो। दादांची पण बाईट झाली रोहित पवार। हा घ्या तुम्ही मधुनी नव्या युगाचा धर्मजातीच्या पाद गांधींचे मूल्य मानवी जपतो आहे। रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे। वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे। रयते मधुनी नव्या युगाचा गरिबांसाठी लेणी मोडून लक्ष्मी बहिणी झाली आई। कमवा आणि शिका मंत्र हा तरुणाईला प्रेरक होई। स्वावलंबी वृत्ती ठेवून ज्ञान साधना करतो आहे। रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे। वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे। रयते मधुनी नव्या युगाचा झडतो आहे। रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे। वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे। रयते मधुनी नव्या युगाचा आदरांजली अर्पण करूया। रवी
संस्थेचे चेअरमन सन्मान्य चंद्रकांत दळवी साहेब यांच्या हस्ते आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांचे शॉल बुके देऊन स्वागत होत आहे. रयत शिक्षण संस्थेच्या वतीने आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. हे प्रकाशन करावीत. रयत मासिकेचं प्रकाशन या ठिकाणी होतंय. विविध लेख या सर्वांचे प्रतिबिंब असलेल्या रयत मासिक पत्रिकेचे प्रकाशन शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते होत आहे. रयत मासिक पत्रिकेचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होत आहे. रयत मासिकाचे कार्यकारी संपादक सन्माननीय डॉक्टर सुधीर भोंगळे सर यांचाही विशेष सन्मान. 1, 2, 3 लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शिष्यवृत्ती अकॅडमी पुस्तिका, कर्मवीर भाऊराव पाटील प्रवेश परीक्षा अकॅडमी पुस्तिका, रयत स्पर्धा परीक्षा अकॅडमी पुस्तिका, रयत शाळा संकुल पुस्तिका, रयत विज्ञान पत्रिका. रयत शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष कैलासवासी ॲडव्होकेट बापूराव नाथाजीराव नलावडे यांचे कर्मवीरांचे सांगातीय आत्मचरित्र, त्याचबरोबर डॉक्टर S.N. पठाण लिखित श्रमप्रतिष्ठा या पुस्तकाचं प्रकाशन आदी सर्व प्रकाशनं या ठिकाणी मान्यवरांच्या जिव्हाळ्याचा संबंध होता. या प्रकाशनासाठी सन्मानवरण आदरणीय साहेबांच्या हस्ते नंतर होणार आहे. या सर्व प्रकाशना कळलं पाहिजे आणि नवीन काय करणार आहोत त्याची मांडणी सविस्तर चर्चा करून अशा दिवशी ही केली जात असते. मला आनंद आहे की दिवसेंदिवस हे काम आपल्याला वाचतंय. अण्णांनी अतिशय कष्टानं दूरदृष्टी ठेवून आणि समाजाच्या शेवटच्या लहान कुटुंबात असलेल्या मुलामुलींना ज्ञानाचे दरवाजे खुले व्हावे यासाठी आपलं आयुष्य दिले. अशीच त्यांचा आदर्श आपण पुढे नेण्याचा जवळपास एकंदर त्या शाखा आहेत त्याची संख्या ही 742 आहे. या 742 शाखामध्ये 4,18,000 मुलं शिकत असतात. 11,633 अध्यापक वर्ग हा संस्थेमध्ये ज्ञान देण्याचं काम करत असतो. वैशिष्ट्य हे आहे की सगळ्या रयत सेवक सर्व समाजाला प्रामाणिकपणानं संस्थेसाठी अखंड काम करत असतो. संकल्पना जगानं स्वीकारली आणि ती संकल्पना ही कृत्रिम बुद्धिमत्ता आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही आहे आणि त्याच्यापासून रयतेला मागं घालून चालणार नाही. मी श्री दळवी आणि त्यांच्या सरकारांना धन्यवाद देतो. यासंबंधीची भूमिका त्यांच्यासमोर मांडण्याच्या नंतर फार मोठा वर्ग रयतेच्या सेवकांचा या क्षेत्रामध्ये उतरला आणि आमची खेडोपाड्याची मुलं मुली आज AI संबंधी चर्चा करायला लागली. त्यासंबंधीची त्याची उत्तर द्यायला लागली आणि त्याची उपयुक्तता कशी करून घेता येईल यासंबंधीचा विचार हा त्या ठिकाणी करायला लागली. यंदाच्या वर्षी आपण
शिष्यवृत्ती हा कार्यक्रम नेहमी घेतो तो मोठ्या प्रमाणावर यंदा घेतलेला आहे। या आर्थिक वर्षामध्ये शिष्यवृत्ती आणि हितचिंतकांच्याकडल्या देणगी अशी देणगी संस्थेला 25 कोटी रुपये निवडून झालेले आहेत आणि या सगळ्या दातृत्व दाखवणाऱ्या आमच्या हितचिंतकांचं मी यांच्याकडं बसून अभिनंदन करतो. त्यांनी मोठं काम केलं आणि आम्हाला सगळ्यांना एक प्रकारचा प्रोत्साहित करण्याची भूमिका मी या ठिकाणी केली. क्रीडा क्षेत्र असो अन्य क्षेत्र असो प्रत्येक ठिकाणी रेल्वेचा ध्वज फडकले याची काळजी त्यांनी घेतली. एक बस माझ्या मनामध्ये होती की अलीकडे जगाच्या काही महत्त्वाच्या विचारांचा आणि रयतेचा एक संबंध वाढला पाहिजे, नातं वाढलं पाहिजे आणि त्या दृष्टीने प्राध्यापक लालावले ज्याने आजच्या तुमच्याकडे माहिती दिली त्यांना इंग्रजांना पाठवलं होतं आणि सुदैवाने जगाच्या चांगल्या संस्थेमध्ये त्यांना सुसंवाद साधता आला आणि त्या संस्थेच्या मदतीनं तिथं काही नवीन प्रोसेस हे सुरू करण्याच्या उद्देशी प्राथमिक चर्चा ही झालेली आहे. त्यानंतर अन्य या क्षेत्रात घडणारे या लोकांना आणि हे जे परदेशाच्या संस्था आहेत त्याच्या प्रमुखांना निमंत्रित करून एक संयुक्त बैठक ही आपण करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यामधून रयत आणि व्यवस्था युनिव्हर्सिटी असेल, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी असेल, अन्य विद्यापीठ असतील यांच्याशी सुसंवाद कसा करता येईल आणि याचा लाभ आमच्या मुलामुलींना कसा होईल याची खबरदारी आपण घेणार. विनंती करते त्यांनी सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करावी. पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 67व्या जयंतीच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले आचार्य कार्यक्रम तीर्थरूप कर्मवीर भाऊराव पाटील यांची 67वी पुण्यतिथी आज कर्मवीर समाधी परिसर सातारा इथं साजरी होते आहे. त्याच्या निमित्तानं आम्ही कमवा आणि शिका योजनेचे सर्व माजी विद्यार्थी या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत. अण्णांच्या समाधीचं आता दर्शन घेतलं. याच्यानंतर खाली कमवा शिका योजनेच्या बागेमध्ये स्नेहभोजन आणि चर्चाच विनिमय त्या ठिकाणी संपन्न होईल. आता आम्ही इथून तिथं मार्गदर्शन जातो. रयत शिक्षण संस्था आणि आज कर्मवीर अण्णांची 67वी पुण्यतिथी. दरवर्षी आम्ही 1997 पासून विद्यार्थी दशेपासून आम्ही या ठिकाणी एकत्र जमतो आहोत. आम्ही कमवा शिका योजनेतले सर्व विद्यार्थी या ठिकाणी कामाच्या माध्यमातून असेल किंवा सामाजिक बांधिलकीतून शैक्षणिक कार्यातून अण्णांच्या विचारांचा पायक होण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत आणि त्यांची विचारधारा समाजापर्यंत पोहोचवण्याची आमची एक जबाबदारी आहे असं आम्हाला वाटतं. आणि त्यानिमित्तानं आम्ही या ठिकाणी नवमेला सर्व कमवा शिका योजनेतील बांधव एकत्र येत असतो आणि ही परंपरा आमची सतत जोपर्यंत आमच्या देहात प्राण आहे तोपर्यंत आम्ही सतत या ठिकाणी येत राहणार आणि अण्णांच्या विचारांचा एक तरी भाग बनण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि हे कार्य आम्ही सतत चालू ठेवणार आहोत. धन्यवाद. 9 मे 2026
रे शिक्षण संस्था छत्रपती शिवाजी कॉलेज रे शिक्षण संस्था सातारा पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची 9 मेला पुण्यतिथी असते. या पुण्यतिथीच्या निमित्ताने आम्ही पूर्ण महाराष्ट्रातून आमचे कमावशिका बांधव या दिवशी इथं एकत्र येत असतो आणि या दिवशी आम्हाला इथं एकत्र येण्याचं एक भाग्य लाभतं आणि सगळ्यात महत्त्वाचं इथं म्हणजे इथं एकत्र येऊन आम्हाला एक स्फूर्ती चढते आणि ते आम्ही वर्षभर जपतो आणि त्याच माध्यमातून आम्ही अण्णांचे विचार स्वावलंबी शिक्षण हेच आमची ब्रीद, त्याचबरोबर स्वावलंबी जीवन हेच आमचे खऱ्या अर्थानं जीवन समाजापुढे नेण्याचा प्रयत्न करत असतो आणि अण्णांचे कार्य समप्रतिष्ठा स्वावलंबन ह्या गोष्टी आम्ही समाजातील शेवटच्या घटकापर्यंत नेऊन विद्यार्थ्यापर्यंत नेऊन त्यांच्यामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करीत असतो. एवढंच मी या निमित्ताने बोलतो. धन्यवाद. सर्व बंधू आणि हे आपले ज्येष्ठ बंधू इथं काय अध्यक्ष सचिव तसलं आपल्यात काय नाही. त्यामुळं आपण ही जी एक व्हॉलंटरी म्हणजे मनाने यायचं आणि मनाने जायचं ही आपली संकल्पना आहे आणि आपण दरवर्षी इथे एकत्र येतो. दरवर्षी कोण ना कोण नवीन एखादा येतो आणि आलेल्यापैकी एखादा राहतो आणि त्यातूनच आपल्या एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण या ठिकाणी होत असते. तर मला वाटतं आज आपण या ठिकाणी जे सगळे परिचयाचे आहोत, जे नवीन आले त्यांचा पण आपण परिचय करून घेऊया. रयत शिक्षण संस्था आणि कमवाशिका योजना हे एक वेगळं नातं आहे, घट्ट नातं आहे. छत्रपती शिवाजी कॉलेज हे त्याचे आपल्या जसं की आपण आईवडिलांना भेटायला जातो तसं आम्हाला वाटतं की इथं आलं म्हणजे आईवडिलांना भेटतो आपण, अशी एक भावना मनामध्ये निर्माण होते. आणि आपण जी एकत्र ह्या ठिकाणी शिक्षण घेत असताना जे काय आपले अनुभव आपल्या आयुष्याची जडणघडण या मातीत आपल्या मनामध्ये रुजलेली आहे आणि आपलं आयुष्य फुललेलं आहे असं म्हटलं तर चालेल. आणि हे आयुष्य फुलत असताना आपण एकत्र येण्याचं कारण काय आहे की ज्यावेळेला सुरुवातीला 2006ला एक आपल्या पुढं प्रसंग निर्माण झाला होता तारामावशीचा, त्या निमित्तानं आपण पहिल्यांदा 6 जण एकत्र आलो आणि तिथून हा सुरुवात झाला. आज 20वं वर्ष आपलं या ठिकाणी चालू आहे. गेली 20 वर्ष आपण एकत्र करण्याचं काही वेळेला 70 लोक येतात, काही वेळेला 15 येतात, काही वेळेला 20 येतात, पण आपल्यात येण्याची जी एक उर्मी जी आहे ती आपल्या मनापासून तयार झालेली आहे आणि ती आपण या ठिकाणी सातत्यानं त्याचा ध्यास घेऊन या ठिकाणी येतो आणि ते विचार रुजवतो. का ह्याची नाळ काय आहे आणि कशासाठी यायचं? तर आपण ज्या मातीत घडलो, ज्या परिस्थितीत वाढलो, त्या परिस्थितीत जात असं आज ही फार मोठी काही परिस्थिती बदललेली नाही. मग आपण त्याच पद्धतीनं आपल्याबरोबर जी नवीन येणारी जी पिढी आहे त्यांना हे विचार सांगणं ही आपली जबाबदारी आहे. एकूण आपण संस्थेचा किंवा ह्याचा बाकीच्या गोष्टीकडे विचार करता आपण सामाजिक सोशल म्हणून एक आपली या ऋणातून मुक्त होण्यासाठी काय तर सामाजिक काम करणं, सामाजिक काम करायचं काय तर आपण एज्युकेशन क्षेत्रामध्ये काम करतोय, कोण कंपनीमध्ये कामाला आहे, कोण ज्या त्या ठिकाणी प्रेसमध्ये कामाला आहे. या माध्यमातून समाजाचं प्रबोधन करण्याचं काम या ठिकाणी करत असतो. शिक्षक म्हणून तर आपण मुलांना त्या पद्धतीचे विचार रुजवतोच, पण इथं स्वावलंबी ही पायावर कसं उभं राहायचं हे आपल्याला शिकवलं, स्वतःचा आत्मविश्वास कसं वाढायचं हे शिकवलं. हेच आपण आताच्या येणाऱ्या पिढीला काय ठिकाणी आपल्याला आर्थिक मदत करता येणार नाही, 100% येणार नाही. काय ठिकाणी आपल्याला जेवढी जमेल तेवढी आपण आर्थिक मदत करतो, पण विचारांची मोठी मदत हे आपल्याला ह्या समाजासाठी आणि आपल्याला येणाऱ्या पिढीसाठी करण्यासाठी आपण या ठिकाणी येत असतो. आणि दरवर्षी इथली एक एनर्जी घेऊन आपल्याला इथं आल्यानंतर एक ऊर्जा मिळते आणि ती ऊर्जा आपल्याला काम करायला प्रेरणा देऊन जाते. कर्मवीर अण्णांच्या ह्या भूमीत आल्यानंतर अण्णांनी जसं वन फिरून हे सगळं मोठं विश्व उभा केलं तसं आपण सुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं काम करण्यासाठी एकत्र येतो. तर मला असं वाटतं की आपलं काही भाषण नाही, काय नाही, आपण एकमेकांच्या ओळखी आणि एकमेकांनी जे काय डेव्हलप केलेलं आहे, सामाजिक क्षेत्रामध्ये काय काम केलेलं आहे, एज्युकेशन क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे, वैयक्तिक आपली डेव्हलपमेंट कशा प्रकारची झालेली आहे, ह्याचं जर थोडंसं उदाहरण दिलं तर इतरांना ऐकून त्याची प्रेरणा मिळते आणि किंवा इतरांचे काय उद्योग व्यवसाय असतील तर ते ऐकूनसुद्धा आपल्याला प्रेरणा मिळते. आपण त्या पद्धतीचं काम करूया असं मला वाटतंय. तर माझे इथं या ठिकाणी अशी विनंती आहे की एकेकाने येऊन आपली ओळख आणि आपलं कार्य आणि आपण कार्य करत असलेलं क्षेत्र ह्याविषयी माहिती सांगावी आणि या ठिकाणी मी थांबतो. कर्मवीर भाऊराव पाटलांचं आज पुण्यदिन आहे आणि पुण्यदिन म्हणण्यापेक्षा त्यांच्या भावना जिवंत आपल्या प्रत्येकाच्या स्मरणामध्ये आहेत आणि त्या भावनांनीच आपण आज एकत्र झालेलो आहोत तिथं. आणि त्यांच्या प्रेरणेनंच कुठंतरी आत्तापर्यंतचा प्रवास करण्यामागं मला एक चेतना मिळत गेली. त्या इथं मी 1987ला
1986ला 11वीला ॲडमिशन झालं होतं माझं. त्यावेळेला ग्रामीण भागातून वाईगावचं माझं मूळगाव मुळुंब आहे. तिथून मला शिक्षण घेणं अवघड झालं. हुशार असून पण शिक्षण घेता येत नव्हतं. मग राहायचं कुठं? तर अशा वेळेला अवसरे सर होते आणि लिपाडे सर होते त्यावेळेचे रेक्टर, आणि सुरवंश साहेब होते प्रिन्सिपल. तर अशा परिस्थितीमध्ये एक मला आधारवड जे आहे अण्णांचा तो मिळाला, आणि त्या माध्यमातून मी साताऱ्यामध्ये आलो. खेडेगावामध्ये अगदीच बेताची परिस्थिती, आणि अशा परिस्थितीमध्ये शिक्षण घ्यायचं कसं? मग अण्णांच्या प्रेरणेनं त्यावेळेचे गायकवाड सर आहेत त्यांनी मला सांगितलं की अशाची योजना आहे. इथं आल्यानंतर मी या आपल्या वातावरणामध्ये तयार झालो. त्यावेळेस कराटेचे क्लास होते. शिवाजी पवार आत्ता कोण असेल त्यांना माहीत असेल, पोपट काटकर सर होते. त्या मंडळींनी गायडन्स केला आणि तो कराटे क्लास लावला. आणि प्राचार्य सुरेश साहेब म्हटले की तुम्ही एवढं तुमची हेल्थ चांगली आहे तर मिलिटरीमध्ये जाऊ शकता. तर इथं राहून पण आपला निळा ड्रेस असायचा. काम करताना मजा यायची, पण परिस्थिती एकदमच बेताची असल्यामुळं ते पण शक्य नव्हतं. कारण अजिबातच घरची परिस्थिती बेताची असल्यामुळं मग अशा परिस्थितीमध्ये म्हटलं वा आता कुठंतरी आपल्याला अजून ह्याच्यापेक्षा वेळ काय करावं लागेल. मग मी मिलिटरीमध्ये भरती झालो. सहज इथं ह्याच बागेतून विमानं दिसायची, वाटायचं अरे एअरफोर्समध्ये जायचं का? मग म्हणता मिलिटरीची भरती निघाली. ट्रायल करता करता भरती झालो, आणि मित्रमंडळी म्हणले अरे संधी मिळाली, आम्हाला संधी भेटेना. मग मी गेलो मिलिटरीमध्ये भरती झालो. मिलिटरीमध्ये गेल्यानंतर आपल्या इथं जी अण्णांचं ब्रीदवाक्य आहे कमवानी शिका, तिथं पण मी ते तसंच जिवंत ठेवलं. आणि मिलिटरीत नोकरी करत असताना नोकरी करत करत माझं 12वी पूर्ण केलं, BA कंप्लीट केलं, MA केलं, नंतर MBA केलं, PhD केली, आणि माझं उच्च शिक्षण पूर्ण केलं. मिलिटरीची नोकरी आणि अण्णांच्या जी ध्येय शिक्षणाचं ते घेऊन. तर हे करत असताना सर्व मिलिटरीमध्ये पण सामाजिक कार्यामध्ये आत्ता पुणे विभागीय उपाध्यक्ष म्हणून कार्य करतो आहे. हे पुणे विभागातील 5 जिल्हे आहेत, त्यांचं जी शासकीय सेवेतील माजी सैनिक आहेत त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न करतो आहे. आणि आम्ही एक 15 वर्ष चांगल्या पद्धतीनं सैनिकांसाठी काम केलं. त्याबरोबरच नवभारत मानवतावादी संस्थेची मी स्थापना केली रिटायर झाल्यानंतर मिलिटरीतून, आणि एक अंक पण प्रकाशित केलेला आहे किंवा अण्णांचं जे कार्य आहे ते कुठंतरी वंचित घटकाला किंवा जे गरीब आणि होतकरू मुलांना पोचवावं. मग त्या माध्यमातून संस्थेच्या माध्यमातून मी 2003पासून 22 वर्ष गरीब आणि होतकरू मुलांना मदत करत आहे. त्याबरोबरच एक समाजकारणामध्ये अण्णांचा आदर्श घेऊन हे कार्य आहे. अध्यात्माची आवड झाली पुण्यामध्ये, ज्या सोसायटीमध्ये राहतो ते ट्रस्ट स्थापन केलं, आणि अध्यात्माच्या माध्यमातून श्री सिद्धिविनायक सांस्कृतिक ट्रस्टच्या माध्यमातून आपल्या ज्या काही सामाजिक प्रश्न असतील, पर्यावरण संतुलन असेल किंवा सामाजिक जे काही समस्या आहे सध्याच्या त्यावर काम करत आहे. म्हणजे देशासाठी आणि समाजासाठी एकत्रितपणे कार्य करायचं अण्णांच्या प्रेरणेनं कार्य चालू आहे. आणि गेल्या वर्षीच आठवणी जागृत झाल्या, रिटायर झालो होतो. आता मी BJ गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला सर्व्हिस केली. महाराष्ट्र शासनामध्ये 16 वर्षे केली, आणि ते 31 मार्चला परत रिटायर झालो. तिथं पण चांगल्या पद्धतीने सेवा दिली. आणि गेल्या वर्षीच मी इथं आलो, असं बाहेरून येऊन भेटून जायचो, पण प्रत्यक्ष बागेमध्ये आल्यानंतर पाटील सरांनी म्हटलं की असं असं आहे. दरवर्षी नवमेला आपले सर्व माजी विद्यार्थी येतात, आणि तेव्हा वाटलं की अरे आत्ता आपण चांगलं वेल सेटल झालो आहे. मुलं आहेत, मुली जुन्या IT मध्ये आहेत, आणि घरदार सर्व व्यवस्थित आहे. पण त्या ज्या भावना आहेत तिथं नसणार आहेत. त्यांनी हे अनुभवलेलं काहीच नाही. मग आपला जुना परिवार खरा आपला परिवार. ज्या वेळेला नडी अडचणीच्या वेळेला आपल्याला हे सर्व होतं तेच मंडळी आपला परिवार. मग ह्या परिवारात म्हटलं अरे 9 मेला असतो कार्यक्रम. मी पुण्यावरून काल आलो, म्हटलं ह्या कार्यक्रमाला आपण जायचं. मग आपल्या ह्या जसं रक्ताचा रंग लाल असतो तो धर्माप्रमाणे बदलत नाही, तसं कमवा आणि शिकायचे विद्यार्थी कुठेही कसंही काही असू द्यात, पण त्यांच्या भावना ज्या आहेत परिवाराच्या, अण्णांचे विचार आणि समाज आणि एकंदरीतच त्या उदात्त भावना प्रत्येकामध्ये रुजलेल्या आहेत. त्या भावना घेऊनच आपण सर्व एका जीवानं, आपण कपडे वेगळे घातले, वेगळे
कार्यक्षेत्र पण असतील, परंतु आपल्या सर्वांचं विचार आपण एक आहेत. अण्णांचं आदर्श अगदी आम्ही त्यावेळेला विहिरीत पवायचो, उड्या मारल्या, तयार झालो. त्यामुळे मिलिटरीत काहीच वाटलं नाही. ट्रेनिंग जम्मू काश्मीर असेल, बर्फात असेल, चीन सरहद्द असेल, कुठंच काय वाटलं. पण ह्या बैठकीत तयार झालो आम्ही. कराटे क्लास केले, त्यामुळं त्यावेळी जे शिवाजी पवार पोटा उड्या मारून द्यायचे एवढं दणकट. पण मिलिटरीमध्ये ह्याचं काहीच वाटलं नाही, कारण ट्रेनिंग आम्हाला इथं भेटलं. ह्या विहिरीमध्ये पोहताना म्हणजे एक दिवशी करंट कुणी लावला ना, आत्ताच आम्ही कपारीत घोरपडीसारखं अडकून बसलो. मग अशा म्हणजे अनुभवामध्ये तयार झाली मंडळी, आणि असे खडतर प्रवासामध्ये आम्ही तयार झालो. त्यामुळे समाजामध्ये कणखरपणे जिथं जाईल तिथं आपलं व्यक्तिमत्व सिद्ध करतो, अण्णांचे आदर्श पुढे घेऊन जातो. आणि ह्या जन्मामध्ये जन्माला आलेलो आहोत, तर हे अमूल्य असं जीवन अशा आदर्श व्यक्तिमत्वांच्या आदर्शानं अजून चांगलं कसं पुढं नेता येईल, किंबहुना ते सार्थक कसं आहे, की मोक्षाकडे वाटचाल कशी होईल, असं चांगलं करण्याच्या भावनेनं फुल नाही फुलाची पाकळी म्हणून करत असतो. आणि यांच्या आदर्शानं नक्कीच आशीर्वादानं करत राहू. आणि असंच आपल्या सर्वांना पण मी मला संधी दिल्याबद्दल आभार व्यक्त करतो. माझं गाव आहे मत्त्यापूर. या ठिकाणी या कमवा निष्का योजनेतून शिक्षण घेऊन रयत शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक, मुख्याध्यापक असे विविध शाळांमध्ये मुख्याध्यापक म्हणून काम केलेलं आहे. देणग्या इमारती बांधणं याचा माझा हातखंडा होता. जिथं जाईल तिथले प्रश्न सोडवण्याची ताकद या आमटीमधली जी आपल्या लेबरची जी कमवा शिकाची जी आमटी म्हणतो, त्या आमटीनं भरपूर काही दिलं. देव पाहावयाची गेलो आणि देवची होऊन बसलो. अण्णांच्या संस्थेमध्ये शिकायला आलो आणि मग शिक्षणाचं एक महत्त्वाच्या कार्यामध्ये झोकून देण्याची संधी मला मिळाली. आणि ही संधीचं मी सोनं करण्याचा प्रयत्न केला. आणि मला या माध्यमातून ह्या शैक्षणिक कार्यात उठावदार काम करण्याची संधी या कर्मवीर अण्णांच्या कार्यामुळं झालेली आहे. झोपलेला उठवलेला बसवलेला इकडे पुढे उभं केलं, उभं असणाऱ्याला चालायला लावणाऱ्याला पळायला लावलं, पळणाऱ्याला उड्डाण करायला लावलं. ही अशी कमवा शिका योजनेची अण्णांची संकल्पना ही जगात तिचं आता अनुकरण केलं जातं आहे. आणि अनेक अशा प्रकारची गरीब होतकरू विद्यार्थी शिक्षण घेऊन स्वतःचा एक वेगळा ठसा निर्माण करत आहे. हे एक अण्णांच्या कार्याचे एक महत्त्वाचं ही मुहूर्तमेढ आहे. आणि याच्यामुळं अनेक अशा प्रकारचं विस्तारित केलेलं कार्य आहे. वटवृक्ष हा वाढत गेलेला आहे आणि त्याचे आपण एक साक्षीदार आहात. आत्ताच माझ्या जोडीदारानं म्हणलं की स्कीमला आला अत्यंत माझी गरीब होती आणि मी गुरं घेऊन जायचो कॉलेजवर. आणि तेव्हा माझं पोतं असायचे, छत्री वगैरे नसायची. मग आता चंद्रकांत जाधवांनी मला विचारलं कुठं आहे, उन्हात आहे, पोतं आहे का. ही आमची ओळख आहे. आणि पोत्यातून अशा पद्धतीचं उंच भरारी मारण्याची ताकद या कर्मवीर अण्णांच्या शिक्षण प्रक्रियेमुळे मला मिळाली. आणि त्यामध्ये हे संपूर्ण माझं आयुष्य मी समर्पित केलं. अनेक असे रयत सेवक, रयत कुटुंबानं त्यांची साथही कार्यकर्ता मिळत होती. आणि त्यामुळं मला त्यांच्या कार्यात सहभागी पुन्हा होण्यात आनंद मिळाला. समर्पित जीवन झालं आणि माझं सोनं झालं असं मत व्यक्त करतो. आणि या ठिकाणी कर्मवीर अण्णांच्या प्रतिमेस अभिवादन करून थांबतो. जय कर्म. नमस्कार. माझं नाव राजाराम एकनाथ काळे, मुक्काम पोस्ट तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. 1970 सालच्या या लेबर स्कूलचा मी विद्यार्थी. त्याला प्रिन्सिपल एस के मुनी सर आम्हाला प्रिन्सिपल होते. आणि ए डी जगताप सर जे होते ते रेक्टर लेबर स्कीमचे होते. कालांतरानं आम्ही कॉमर्स कॉलेजमध्ये गेलो, तिथनं ग्रॅज्युएशन झालो. तेव्हा लिपारे सर रेक्टर होते. त्यांनी सेवा, निष्ठा, प्रामाणिकपणा ही काय चीज असते ते त्यांनी बाळ थोडं आम्हाला दिलं. आणि त्यावेळी ते प्रिन्सिपल जे MM स्वामी होते त्यांनी एवढंच सांगितलं की पैशापासून लांब राहणे, कुणाच्यावर अन्याय करायचा नाही, आपलं प्रामाणिक काम करायचं. आणि त्यांच्याच शिफारशीनं मी संस्थेच्या ऑफिसमध्ये ऑडिट ऑफिसला थेट नोकरीला लागलो. त्यावेळेला ज्युनियर क्लासला 115 रुपये पगार होता. मी BCom असल्यामुळे 150 बेसिक त्यांनी दिलं, 8 इन्क्रिमेंट वाढवून. कालांतरानं माझी बदली
इस्टॅब्लिशमेंट झाल्यानंतर छत्रपती शिवाजी कॉलेजच्या लेबर स्कीमचे जे काही विद्यार्थी असतील, नुसता लेबर स्कीमचा जर म्हणला तर मी त्याला नेमणुका देत होतो. आणि या अनुषंगानं माझ्यावर एक निनावी पत्र आलं की यानं 18 लोकांना या नातेवाईकांनी नेमणुका दिल्या. त्यामध्ये माझ्या कोल्हापूर जिल्ह्यातला कुणीही नव्हता, नातेवाईक कुणी नव्हता. ही सगळी तक्रार पदाधिकाऱ्यांनी ND पाटील सरांच्याकडे नेली. मला यादी मागून घेतली, मी दाखवली यादी. हा शिवाजी कॉलेज लेबर स्कीम, हा शिवाजी कॉलेज लेबर, हा शिवाजी कॉलेज. मग त्यांनी सांगितलं या पोरग्यानं वैयक्तिक कुणाची नेमणूक केली आहे का? नाही केली. मग ह्याचा काय दोष आहे? म्हणजे हा ज्या मुशीत तयार झाला त्या मुशीतनंच तो आला आहे, तो त्यांचं कल्याण करणार म्हणते. आणि प्रत्येक वेळी पुढाऱ्यांच्या शिफारशी का? त्यामधनं मला त्यांनी सही सलामत होते. आता इथं बसलेल्यापैकी 2 लोक आहेत, धुमाळ सर आणि मला वाटते काय ते 2 जण आहेत. ते कित्येक वेळा मला भेटले, पण कधी मी रागावून बोललो नाही, चिडून बोललो नाही. लेबर स्कीम असतील हे आमचे दिलीप घोरपडे, त्यांची वर्षाला मी बदली करणार, वर्षाला खात्रीनं. पण गैरसोनं नाही करायची. सातारा जिल्ह्यात बदली करा, बदली केली, बदली केलं म्हणून सूचना देणाऱ्याचं काम झालं, पण यांचीही गैरसोय केली नाही. मग ते कालांतर लाईफ मेंबर झाले व मालक झाले. हा व्यक्त वेगळा. मी जिथं शिकलो, जिथं वाढलो, त्यातून मला काय या स्कीमबद्दलच्या लोकांचं कल्याण करता येतं किंवा उतराई मला होत असेल त्याचा मी आटोकाट प्रयत्न केलेला आहे. माझं ह्याच्यापेक्षा माझं काही कार्य जात नाही. धन्यवाद. तालुका आठवड, जिल्हा सांगली. मी 1976 जून 15 जून ते डिसेंबर 27 6 महिने पिरियडसाठी ज्या लेबर स्कीममध्ये होतो. त्यानंतर मी नेव्हीमध्ये भरती झालो, परीक्षा पास होऊन मग मी नेव्हीमध्ये गेलो. परंतु मला भाकरी इथून मिळाली, त्यामुळं मी दरवर्षी असतो इथं. आणि मला काय मी इथं टीचिंग वगैरे तुमच्या संस्थेत जास्ती राहिलो नाही, पण संस्थेतल्या लोकांना जेवढं माहिती नाही तेवढं मला माहिती असतं. कारण माझे मित्र डोंगरे सर आहेत, ते अपडेट सारखे असते. मग आणि माझ्या ऑब्झर्वेशनप्रमाणे ही संस्थेची बॅकबोन ही लेबर स्कीम आहे. जोपर्यंत आपली युनिट आहे लेबर स्कीमची सगळी आहे तोपर्यंत संस्था शेप आहे. मी 10 तारखेला पण इथं आलो होतो मेळाव्याला. त्या ठिकाणी 70% लोक आपलीच होती, कमवा आणि शिकावं. आपण जोपर्यंत आपली युनिट आहे तोपर्यंत संस्थेला जीव राहणार आहे. की बाकीचे लोक काय 4 दिवस बाहेरचे येणार, शिकून जाणार, त्यांचं एवढं लगाव नाही. म्हणून सर्वांना विनंती आहे, जोपर्यंत आपलं जीवन आहे पुढंसुद्धा जास्तीत जास्त मुलं शिकवा आणि कमवा आणि शिकवामध्ये ते काय लाज. आम्ही मसरं राखली, मसरं धुतली, त्या मुली आल्या का आम्ही आपल्या त्या झाडात लपून बसायचो पुन्हा. आणि विशेष म्हणजे मी ज्यावेळेला होतो त्यावेळेला 70% स्टाफ, टीचिंग स्टाफ इन्क्लूड RD सर ही लेबर स्कीमचीच असायची होते. आणि ही जेव्हा लेबर स्कीमचे सर आले, शिंदे सर असायचे, परत पाटील सर, जे मंडळी होते, पहिले आम्हाला उभा करायचे. कुठं बसले तर आम्ही आपलं काम करून थकलो, माग एवढं चालले तर झोपा काढा आला का, आता 2 भाकरी रगडून ते डाळ खाऊन आला असेल मटेरियल. म्हणजे जरी मी 6 महिने राहिलो असेल तर पण ह्या मातीचा गुण असा आहे, एकदा ह्या इथली माती लागली आपल्याला कपाळी, ह्या मातीतला माणूस कधीही कुठं वाया जाणार नाही. ती मांजरासारखा कसा बी फेकला तर पाया एवढं म्हणजे माझा अनुभव मी सांगतो. आणि मी माझा जो शब्द समजतो, फक्त अशीच युनिटी ठेवा. एखादे कार्य असेल तर त्यात आपण सगळे सहभाग करू, आर्थिक असो, कसे असो, सामाजिक असो, त्याबद्दल माझं सपोर्ट राहील. आदरणीय व्यासपीठ, सगळे आमचे कमवा आणि शिकाव योजनेचे बांधव, उपस्थित आमचे वरिष्ठ गुरुवर्य, मी ॲडव्होकेट बापूराव जाधव. मी उच्च न्यायालयामध्ये प्रॅक्टिसिंग लॉयर आहे लास्ट 19 वर्षापासून. आणि इथे मी कमवा आणि शिकाव योजनेमध्ये 98 ते 2000 या कालावधीमध्ये 11वी आणि 12वीचं शिक्षण घेतलं आहे. त्यानंतर गुरुवर्य KV पाटील सर आणि डॉक्टर विमला पाटील यांच्या घरी लहानाचा मोठा झालो आहे. मी सरांच्या घरी 27 वर्ष होतो. माझं शिक्षण BSL LLB GDC and A झालेलं आहे. मी LLM मुंबई युनिव्हर्सिटीतून झालेलो आहे. PhD USहून झालेलो आहे आणि आता लॉमध्ये PhD करतो आहे मी युनिव्हर्सिटी ऑफ बॉम्बेमधून. माझं
लीगलमध्ये काम आहे, लँड बँकिंगमध्ये काम आहे, इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर मी दुबईला ऑफिस आहे माझं, नरिमन पॉईंटला विधान भवनच्या समोर स्वतःचं ऑफिस आहे आणि माझं स्वतःचं 15 वर्षापूर्वी खारघर स्थित साधारण 3000 फुटाचं ऑफिस आहे. ते कायद्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या पॅनलवर आहे, जे कायदा सल्लागार आणि लीगल कन्सल्टंट म्हणून गव्हर्मेंट डिपार्टमेंटमध्ये रिहॅबिलेशन डिपार्टमेंट, UD डिपार्टमेंट, रेव्हेन्यू डिपार्टमेंट आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटला मी पॉलिसी मेकर म्हणून काम करतो आहे. त्याचप्रमाणे मी लँड बँकरमध्ये इंटरनॅशनल लेवलवरच्या प्लॅटफॉर्म्समध्ये इंडियामध्ये जेवढ्या कंपनीज इथं असोसिएट काम करतात, इंडोस्पेस असेल, ॲसेंटस असेल, JLL असेल, कुशमॅन वेकफिल्ड असेल किंवा एनारॉक असेल, या कंपन्यांना लँड बँक म्हणून ॲक्विजिशन प्रोसिडिंगमध्ये मी काम करतो आहे. त्याचप्रमाणे थोडंसं कन्स्ट्रक्शनमध्ये ॲक्टिव्हिटीज आहेत इथं माझ्या, आणि मी साधारण पुणे आणि सबऑर्डिनेट एरियामध्ये आणि मुंबईमध्ये प्लॉटिंग्समध्ये काम करतो. हे सगळं आपल्या सगळ्यांच्या प्रत्येक कर्मवीर अण्णांच्या आणि रयत शिक्षण संस्थेच्या पदस्पर्शानं पावन झाल्यानंतर चांगलं शिक्षण, चांगला विचार आणि चांगल्या कृतीनं हे साध्य झालेलं आहे. आपल्यातले बहुतांशी विद्यार्थी इथं जे दिसतात, आता काटकर सर इथं दिसत नाहीत, पण काटकर सर असतील किंवा इथे लेंडवे सर आहेत, आमचे बरेचसे उंबरे सर होते, असे जे तेव्हा एका मधल्या फळीतले जे विद्यार्थी होते इथं लेबर स्कीमला, त्या विद्यार्थ्यांनी आम्हाला घडवायचं काम केलं आहे आणि आता आम्ही स्वतःच्या पायावर इथे उभे आहोत. मी गेल्यानंतर शेवटच्या 23 वर्षामध्ये साधारण 200 विद्यार्थी सोलापूरमधून इकडं आपण आणलेले आहेत. त्यातले 50 ते 60 विद्यार्थी इथं घडलेले आहेत. त्यातला एक छोटा भाग आहे, माझा छोटा भाऊ सोमनाथ आहे, तो आता इथं PhD आहे, शिवाजी कॉलेजवर सिनियर क्लार्क म्हणून काम पाहतो आहे. माझी स्वतःची मिसेस म्हणून इथं प्रोफेसर होती, कोविडनंतर तिकडं शिफ्ट केल्यानंतर आता तीही वकील झालेली आहे आणि तिकडं ॲडव्होकेट म्हणून हायकोर्टला काम पाहते. म्हणण्याचा उद्देश असा आहे की ही ओळख नाही आहे, या मातीनं आपल्याला दिलेलं काहीतरी ऋण आहे आणि हे अण्णांना जसं स्पर्धापरस करायला येतो, नमस्कार करायला येतो, तसं या कर्मवीर भाऊराव पाटलांच्या या धन्नीची बाग जशी आहे तशी ही पावन माती आहे. ही जी आपली बाग आहे, ह्या बागेमध्ये आपण कमवा शिकण्या योजनेमध्ये येणं आणि ह्या बागेमधून चांगली पुन्हा स्फूर्ती घेऊन आपली मूळ ओळख काय आहे, या मातीचं आपलं नातं काय आहे, हे सगळे परत स्वतःला पटवून देण्यासाठी मी मागच्या वर्षीही आलतो, याही वर्षी इथं आलेलो आहे. माझा येण्याच्या सहभागामध्ये धनाजी लेंडवे सरांनी मला सांगितलं की बाबा नाही, तुम्ही येणं गरजेचं आहे आणि आपण इथं आल्यानंतर एकमेकाच्या परत प्रेरणा मिळते आणि त्या प्रेरणेतून नवीन काहीतरी आपल्याला कृती घडू शकते. तर मी उपलब्ध सर्व आपले जे लेबर स्कीमचे विद्यार्थी आहेत किंवा बांधव आहेत, सर्वांचं इथं सगळ्यांच्या वतीनं पुन्हा स्वागत करतो आणि माझं 2 मिनिटाचं प्रायचित सांगतो. मी पांडुरंग शेळके, माझं मूळ गाव कोल्हापूर जिल्ह्यामध्ये डोंबिवली, MG निकम सरांचं गाव आमचं एकच. माझं 1978 पासून 85 पर्यंत ग्रॅज्युएशन झालं. कमवा आणि शिका योजना आणि रयत माझी सर्व उपस्थित सर्व रयत सेवक, खरंच मी धन्यवाद देतो. मला आज योग 9 मेच्या कार्यक्रमानिमित्त चांगला मिळालेला आहे. आम्ही घडलो कामाची, आम्हाला कोणत्या प्रकारची लाज नव्हती. आमचे सर आहे तिथं, आता ते काय किस्से ते आता सांगण्याची वेळ नाही, पण भरपूर असे एक किस्सा, समोर एक जांभळाचं झाड होतं आणि त्या जांभळाच्या झाडावरून सर पडले आणि तो हात बँडेज, त्यामुळे ते आमचे सर सगळ्यांच्या स्मरणात आहे. त्यांना फोन असतो माझा वरचेवर. कामाची लाज न बाळगणारा आपला रयत सेवक आणि बाळगू नये. जो कामाची लाज बाळगतो, कामाचा कमीपणा समजतो, तो माणूस आयुष्यात कधीही घडत नाही. रयत शिक्षण संस्थेनं आणि ह्या योजना आम्हाला भरपूर काही दिलेलं आहे. मी तसं पाहायला गेलं तर आमचे प्राचार्य बॅरिस्टर PG पाटील, त्यांच्या मिसेस कैलासवासी स्मृतिबाई पाटील, त्यांचंही आम्हाला योगदान मिळालेलं आहे. आम्हाला शिकवायला होत्या आणि योगायोग म्हणजे सर्व सेवा माझी रयतमध्ये झालेलं आहे. शिक्षणसुद्धा सर्व या रयतमध्ये झालेलं आहे. मुंबईला 16 वर्ष, नंतर साताऱ्यामध्ये माझी रिटायरमेंट झाली इथं तासगावमध्ये. खरोखर माझं भाग्य समजेन, या रयत शिक्षण संस्थेनं माझं जीवन घडवलं. हे सुधाकर शिंदे सर असेल, घोडपड सर याचे आमचे मान्यवर आहे. सर्वांना मी धन्यवाद देतो. आज मला येण्याचं इथं भाग्य मिळालं. धन्यवाद सर. हे आपण आज या ठिकाणी कमवा शिका योजनेचे विद्यार्थी स्नेह मेळावा घेतलेला आहे 9 मे रोजी. त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी पुनश्च आभारी आहे. आणि मी सध्या तसा तुम्ही सगळेजण एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये असाल, पण मी टेक्निकल साईटला गेलेलो आहे. म्हणजे आर्ट साईडचा विद्यार्थी टेक्निकल साईटला गेले. जवळजवळ काय झाले, वसंतराव नाईक मला वाटतं त्यावेळेला मुख्यमंत्री होते, त्यावेळेला 0 बजेट होते. मी म्हटलं आपल्याला इकडे काय चान्स मिळणार नाही, म्हणून मी ITI केली. तेव्हा शेवटचं वर्ष असताना तेव्हा ते तसंच राहिलं
आणि मी ITI केली. ITIमध्ये डिझेल मेकॅनिक केला. डिझेल मेकॅनिक करून मग तो बी कसा बाहेर हॉटेलमध्ये राहून काम करून शिकून ITI केली. परत मी तिथं ओळख झाली. कंपनीत एक इंजिनियर होते ते याचे, आणि त्याच्यामुळं माझी ओळख झाली. ते त्यांना म्हटलं मला काम बघा, माझं असा ट्रेड झालेला आहे ITI डिझेल. त्यानं सांगितलं फक्त माझं नाव सांगायचं नाही, अमुक ठिकाणी जावा. गेलो, लागलं तिथं 4-5 वर्षे केली आपली. त्यावेळेला 50 रुपये रोज होता. ठीक आहे. पण त्याचा फार उपयोग झाला पुढे, की मी परत नंतर मग खोपोलीला लागलो. वाटसिला डिझेल इंडिया लिमिटेड म्हणून कंपनी आहे, ती फिनलँडची आहे. फिनलँडच्या कंपनीमध्ये तिथं त्यावेळेला किंमत मला वाटते इंजिनची त्या किंमत 6 कोटी होती. एका इंजिनची 6 कोटी. एका इंजिनचं वजन 65 कोटी, नाही 65 टन. असे त्या कंपनीमध्ये मी 5 वर्ष सर्व्हिस केली. मग मी घरचा विचार केला, म्हणजे आपण इथं घडतो म्हणजे स्वतःपुरतं घडत नाही, तो दुसऱ्याला बी घडवाय बघतो. म्हणून मी काय केलं की घरच्यांच्यासाठी आता आम्ही 4-5 भाऊ सर्व्हिसला होतो, आणि त्यातला एक घरी होता. 4 भाऊ असल्यामुळे घरी एक, मग त्याच्यासाठी विचार केला की आपण घरच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. म्हणून आम्ही त्याच्यासाठी एक ट्रॅक्टर घेतला, 2 ट्रॉल्या घेतल्या. तो घेतला, चालवलं, बघितलं. मी येऊन जाऊन करायचो. आठवड्यातनं 1 दिवस सुट्टी असायची. मला गुरुवार म्हटले की मला फर्स्ट शिफ्ट असायची. सुपरवायझर देणारच फर्स्ट शिफ्ट, आणि शनिवार म्हटले की सेकंड शिफ्ट. म्हणजे मधला गॅपमध्ये मी घरचं काम करायचो. म्हणजे पूर्ण शुक्रवारचं सुट्टी असायची, त्यामुळे पूर्ण वेळ मला शुक्रवारचा घरी मिळायचा. मग ऊस वाहतुकीला ट्रॅक्टर लावलं. त्यावेळेला मला वाटते काय झाले, गंमत नंतर असे झाले की भाऊ झाला आमचा म्हणजे ड्रायव्हर झाला मालक, आणि भाऊ झाला आमचा म्हणजे मालक झाला किन्नर. अशा परिस्थितीत म्हटलं आपल्या हे काय झेपायचं नाही, म्हणून मी कंपनीसुद्धा सोडली. परमनंट झालेलं सर. 1.5 वर्षात मी परमनंट झालो होतो. 1 वर्ष ट्रेनिंग पिरियड लागलं, 3 महिने प्रोफेशन पिरियड. 3 महिने प्रोफेशन पिरियड झाला की परत परमनंट झालो. त्यावेळेला 100 विद्यार्थी आले. 100 विद्यार्थ्यांपैकी फक्त 10च विद्यार्थी घेतले होते. परीक्षा, लेखी परीक्षेत पास झालो होतो त्यावेळेला. तोंडी परीक्षा झाली. तोंडी परीक्षा, आणि आपला लेबर स्कीममधला विद्यार्थी खोटा कधी बोलत नाही, आणि अज्ञान काय लपत नाही. अज्ञान लपवलं की तुम्ही जवळजवळ काय, मला अनुभव आहे, अज्ञान लपलं की आपल्याला फायदा होत नाही, तोटाच होतो. मला मॅनेजरनी ड्रॉइंग वाचायला दिलं, म्हणजे ड्रॉइंगचा एवढा काय अभ्यास नव्हता. तर सरांना म्हणलं, त्यांनी मला ड्रॉइंग म्हणजे हे असं काय आहे ते सांगता. म्हणलं मला सर आत्ता काय मला वाचा येत नाही ड्रॉइंगचं माझं काय प्रॅक्टिस नाही. मला अनुभवानंतर मग परत सांगता येईल म्हटलं तुम्ही विचारलं तर काय. मग त्यांनी मला असेंब्ली शॉपमध्ये टाकलं मॅनेजरने. मग तिथं कार्य केलं, 5-6 वर्ष सर्व्हिस केली. तिथनं सोडून मग घरी आलो. घरचं मग ते ट्रॅक्टर त्यावेळेला खोदतोड चालू होती, ऊसाचं जास्त हे झालं होतं प्रमाण. त्यावेळेला खोदतोड केलं, त्यावेळेला ट्रॅक्टर सगळा नील केला. परत वर्कशॉप टाकलं 2 वर्ष. परत नंतर आहे की मला कॉल आला, एक PTL म्हणजे पंजाब ट्रॅक्टर लिमिटेड म्हणून, ते आता गव्हर्मेंटने विकली, आणि महिंद्राने विकत घेतली स्वराज ट्रॅक्टरची कंपनी. त्यामध्ये जवळ 7 वर्षे मी ऑल महाराष्ट्र काम केलेलं आहे. माझ्याकडे फिक्स 7 जिल्हे होते. आता ते बघून तिथं टेक्निकल इंजिनियर म्हणूनच काम केलेलं आहे मी, की छत्री नसायची. पोतं घेऊन आम्ही साताऱ्यात जायचो. राजवाड्यापर्यंत जाऊन आलो आहे. हो, पोतं घेऊन, पाऊस म्हटलं की तेवढंच पोतंच घेऊन जायचं. आणि इथं सगळ्यांनी पहिले इथं आम्ही ग्रुप राखलेले आहेत, बैलगाड्या गिरण चालवले, सगळे काम केलेलं आहे. म्हणजे कामात कुचराय नाही. त्यामुळं आता हा इतका उपयोग पडतो त्याचा की आपल्याला कुठलंही काम करायचं म्हणजे लाज वाटत नाही. म्हणजे गावात कुठं बी काम असू द्या काय. आणि एक स्पष्ट बोलणाऱ्या व्यक्ती, लेबर स्कीममधला व्यक्ती म्हटलं ओळखायचा का तर स्पष्ट बोलणारा, मनात काय ठेवणार नाही, काय असेल ते तोंडावर बोलणार, माघारी कुणाला कुचकच करणार नाही. असा हा लेबर स्कीमचा स्वभाव, म्हणजे गुणच आहे तसा म्हणलं तर. बरोबर ना? ठीक आहे. मी नाथाजी गायकवाड, कमाव शिकाचा 1999-2000चा विद्यार्थी आहे. त्या आज अखेर मी विद्यार्थीच म्हणतो. या ठिकाणी असणारे सर्व आदरणीय असणारी मंडळी आणि सर्व माझे कमाव शिका बांधव, खरं तर मी या ठिकाणी इथं माझा परिचय करून देण्यासाठी, कारण बरेच जण ओळखीचे आहेत आणि आपण दरवर्षीच भेटत असतो. आपला व्हॉट्सअपच्या ह्याच्यावर एक महान कर्मयोगी ग्रुप आहे. त्या ग्रुपच्या माध्यमातून सर आम्ही एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सामील होतो. मधल्या काही दिवसामध्ये आम्हाला असं समजलं की आपला एक मित्र तानाजी मासाळ म्हणून, त्याला 4th स्टेज कॅन्सर आहे. आणि मग आमचे नवनाथ गडदे असतील, संदीप दायकोडे असतील, संजय कुमार सरतापे असतील, आणि मग बरेचसे मंडळी असे आहेत. इथं पण ती सगळेजण आहेत. मग आम्ही सगळ्यांनी एकत्र आलो.
म्हटलं काय करायचं, आपण काय करू शकतो, कारण एवढ्या स्टेजवर आहे, त्याला केमो आहे, बराचसा खर्च आहे. आणि मग आम्ही सगळ्यांनी आमच्या यातनं प्रत्येकाला कोणाला 1,000 असेल, आमची भगिनी शोभा असेल किंवा रत्ना असतील, ह्या सगळ्या मुलींनीसुद्धा कोणी 1,000, कोणी 2,000, कोणी 5,000, ज्याला जसं शक्य आहे असं करून साधारण 1,20,000पर्यंतची अमाऊंट आम्ही गोळा केली आणि ती अमाऊंट त्यांच्यापर्यंत नेऊन दिली. त्यांच्या कुटुंबापर्यंत स्वतःने आम्ही इथनं गाडी करून गेलो, स्वतः तिथं त्यांच्यापर्यंत स्वतः दिली. आणि फक्त दिसते तेवढी अमाऊंट दिली असं नाही, तर आता आज स्टेज अशी आहे की त्याला पैशापेक्षा मानसिक आधाराची गरज फार आहे. त्यामुळं आम्ही सगळेजणच एकमेकांच्यामध्ये संपर्कात असतो. आम्हीच एकमेकांना सांगतो की आज तू फोन कर, उद्या तू फोन कर, कारण तो आपला याच मातीतनं घडलेला आहे, याच मातीत तो राहिलेला आहे. इथनं आपण सगळेजण इथून पुढं जात आहोत, पण आपल्याच एका बांधवावर दुःख आलं तर आपण सगळेजण त्याच्यासोबत आहोत. मग फक्त त्याचं एकटं कुटुंब नाही आहे, किंबहुना आता त्याच्या मिसेस प्रायमरी टीचर आहेत. सर, बदली संदर्भात आपण गोरेसाहेबांना सुद्धा भेटायचा प्रयत्न केले होते, परंतु जनगणनेमुळं एकही बदली होणार नाही आहे. आणि मग जर विशेष बाब म्हणून जर एक केली तर फार अडचणीचं होईल, म्हणून ते पण सध्या थोडासा विषय केलेला आहे की शेवटच्या क्षणामध्ये अगदी गावाजवळ त्यांना बदली जर देता आली तर तसं काय करता येईल, बघता येईल असं. म्हणजे आणि हे सगळं फक्त आमच्यापर्यंत जे विषय आले ते आम्ही एकमेकांच्यापर्यंत वाटले, सगळ्यांना एकमेकांच्यामध्ये देत गेलो आणि सगळ्यात आम्ही फक्त एक खारीचा वाटा उचलला. सगळ्यांनी प्रत्येकाने यामध्ये सहभाग घेतला. आत्ताच मगाशी बोललेले ॲडव्होकेट बापूराव जाधव सर असतील, तर त्यांनीसुद्धा आम्हाला तिथल्या त्या परिसरामध्ये फार मोठी मदत केली. त्या कुटुंबियांनासुद्धा जवळपास 4 ते 5 लाख रुपयाची फक्त जी त्यांना खर्चिक मदत होणार होती ती मदत त्यांच्या माध्यमातून त्यांनी केली. त्याचबरोबर तिथल्या काय हॉस्पिटलला ते हे आहेत लिगल ॲडवायझर आहेत, त्यांनी मदत केली. म्हणजे मला सांगायचं थोडक्यात काय, आपला हा कमवाशिकाचा बांधव, आपण जरी इथं आज थोडीफार विद्यार्थी नसलो, काही दिवसापूर्वीच माझे विद्यार्थी मेळावा झालेला आहे, त्यामुळे आज ही जरी संख्या कमी असली तरी आपण एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी आहोत आणि असंच पुढे राहूया, एवढीच या ठिकाणी विनंती करत थांबतो. जय हिंद. अरुण लाडकी बहीण योजना लाडकी बहीण आणखीन एक आनंदाचे काम सध्या आता पुढे सुरू आहे. आपल्या कमवाशिकाच्या ह्या सगळ्यातले धडपडे धनाजी लेंडवे सर यांची सोलापूर जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेली आहे. त्यांचंही या ठिकाणी मध्ये उभा राहा. त्यांनी या ठिकाणी अभिनंदन करावं. तसेच आपले दुसरे नाथाजी गायकवाड यांची सातारा जिल्हा सचिव म्हणून रयत सेवक संघाच्या निवड झालेली आहे. त्यांचंही दोघे तिघं पण हात लावा सर. रयत शिक्षण